नमस्कार, लोबसीस किचन मराठीमध्ये आज आपण घरच्या घरी मार्केटमध्ये हॉटेल डेअरीत मिळतं सेम तसेच मऊ लुसलुसीत पनीर बनवूया। तुम्ही माझ्या पद्धतीने पनीर घरी बनविले तर बाहेरून पनीर कधीच आणणार नाही, नेहमी घरीच बनवा। 25 ते 30 मिनिटात परफेक्ट पनीर तयार होतं। मऊ लुसलुसीत पनीर परफेक्ट बनण्यासाठीच्या टिप्स आणि ट्रिक्स कळाव्यात म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर पनीर बनवूया। पनीर बनवण्यासाठी नेहमी फुल क्रीम किंवा म्हशीचेच दूध घ्यायचे, म्हणजे पनीर जास्ती प्रमाणात तयार होतं। इथे मी जाड गुळाच्या पातेल्यामध्ये 1 लिटर म्हशीचे दूध घेतलेले आहे आणि ते हाय टू मीडियम फ्लेमवर वरती येईपर्यंत गरम करून घेऊ। परंतु दूध गरम करताना सतत ढवळत राहायचे, त्यामुळे काय होईल, दूध बुडात लागणार नाही व दुधावर साय पण धरणार नाही। सर्व दूध युनिफॉर्म म्हणजेच एकसारखे राहील व त्यामुळे पनीरचे टेक्स्चर हे खूप छान तयार होतं। आणि ज्या वेळेस रसमलाई रसगुल्ल्यासाठी छेना म्हणजेच पनीर बनवायचं असतं त्यावेळेस मात्र गाईचे दूध घ्यायचे। दूध उतू नको जायला म्हणून मधून मधून हलवत राहू आणि 6 ते 7 मिनिटांनंतर बघा दूध वरती आलेले आहे आणि बघू शकता त्याला उकळी सुद्धा आलेली आहे। तर आपण इथे गॅस बंद करू आणि परत 1 ते 2 मिनिट सतत चमच्याने ढवळीत राहू, म्हणजे दुधावरती साय धरणार नाही। आता यानंतर एका वाटीमध्ये 3 टेबलस्पून व्हिनेगर घेऊ। व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबू फूल म्हणजेच अर्धा चमचा सायट्रिक ऍसिड अर्धी वाटी पाण्यात घ्या, किंवा सायट्रिक ऍसिड सुद्धा नसेल तर 2 लिंबूचा रस अर्धा वाटी पाण्यात घेतले तरी चालेल। पनीर बनवण्यासाठी दुधाचे टेम्परेचर नेहमी 70 ते 80% हवे। दूध गॅसवरून उतरवून खाली घेतल्यानंतर 4 ते 5 मिनिट मधून मधून हलवायचे, ढवळीत राहायचे, म्हणजे ते 70 ते 80% गरम राहतं। आता दुधाचे जे टेम्परेचर आहे जवळजवळ तेवढ्याच टेम्परेचरचे पाणी व्हिनेगरमध्ये घेऊ। थोडक्यात काय तर दुधाचे टेम्परेचर आणि दूध फाडण्यासाठी तयार केलेल्या व्हिनेगरच्या पाण्याचे टेम्परेचर जवळजवळ एकसारखेच हवे, म्हणजे पनीर चांगलं तयार होतं। आणि आता व्हिनेगरचे पाणी दुधात टाकण्याआधी आपण मसाला पनीर बनवतोय तर 1.5 छोटा चमचा जाडसर बारीक केलेली मिरेपूड टाकू, 1/4 छोटा चमचा चिली फ्लेक्स, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1/4 छोटा चमचा मीठ टाकून व्यवस्थित ढवळून सर्व मसाले मिक्स करून घेऊ। पाणी आणि व्हिनेगर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर दुधाच्या पातेल्यात चमच्याने अशा प्रकारे हळूवारपणे टाकायचे। एकदम सर्व व्हिनेगर टाकून दूध फाडायचे नाही। बघा, 1 चमचा व्हिनेगरचे पाणी टाकून हळूवारपणे हलक्या हाताने मिक्स करायचे, म्हणजे पनीर छान तयार होतं। आणि जोपर्यंत आपल्याला पाणी आणि पनीर वेगळे झालेले दिसत नाही तोपर्यंत व्हिनेगरचे पाणी टाकत राहायचे आणि हलक्या हाताने ढवळत राहायचे। आणि जर व्हिनेगरचे पाणी टाकल्यावर दूध हाताने फास्ट हलवले तर पनीरचे टेक्स्चर हे घट्ट होतं, सॉफ्ट होत नाही। आता तुम्ही बघू शकता दुधातील पाणी आणि पनीर किती छान वेगळे झालेले आहे। आपण व्हिनेगरचे पाणी वाटीमध्ये जितके तयार केले होते त्यातील फक्त बुडात थोडेसे पाणी उरलेले आहे। यानंतर आता 3 ते 4 मिनिट पातेले असेच पनीर सेट होण्यासाठी साईडला ठेवू आणि 3 ते 4 मिनिटांनंतर बघा पाणी वर आलेले आहे आणि पनीर एका जागी कसे गोळा झाले आहे ते। आता एका पातेल्यावर चाळणी घेऊन त्यामध्ये स्वच्छ पांढरा कॉटनचा कपडा घेऊ आणि पनीर करण्यासाठी नेहमी पांढराच कपडा घ्यायचा, रंगीत कपडा घेतला तर त्याचा रंग पनीरला लागेल। आता कपड्यावर पातेल्यातील पनीर ओतून घेऊ व नंतर हे पनीर या खालच्या पातेल्यातल्या पाण्यात असे थोडे हलवून घ्यायचे, म्हणजे त्याचा आकार छान गोल तयार होईल। यानंतर पनीरवर थंड पाणी टाकायचे नाही, गरम गरमच पनीर सेट व्हायला ठेवायचे, म्हणजे त्याचं टेक्स्चर छान तयार होतं। पनीर जर पाणी टाकून थंड केले तर ते पाहिजे तसे सॉफ्ट होत नाही। यानंतर आता अशा पद्धतीने थोडे प्रेशर देऊन जास्तीचे पाणी काढून घेऊ आणि ताटावर असे ठेवून कपडा पण नीट अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळायचा। त्यावर एक प्लेट ठेवू
व प्लेटवर तुम्ही वीट किंवा कुठलीही जड वस्तू ठेवू शकता, पण घरगुती याच्यात बहुतेक करून अशा प्रकारचे डब्बे ठेवले तरी चालेल। या डब्यात 3 किलो साखर आहे आणि एवढे वजन मी या पनीरवर ठेवणार आहे। हेच वजन पुरेसे आहे। प्लेटवर अशा पद्धतीने 3 किलो साखरेचा वजनाचा डब्बा फक्त 7 ते 8 मिनिट ठेवायचा, त्यापेक्षा जास्ती अजिबात नाही। 7 ते 8 मिनिटात पनीर खूप मस्त परफेक्ट तयार होतं। 7 ते 8 मिनिटांनंतर हा डब्बा काढून घेऊ, तसेच प्लेट सुद्धा काढूया आणि कपडा बाजूला करून बघू पनीर कसे तयार झाले आहे ते। तुम्ही बघू शकता ते खूप सुंदर दिसतंय, तसेच मस्त मऊ आणि लुसलुसीत सुद्धा तयार झालेले आहे। आता हे पनीर या बाउलमध्ये रूम टेम्परेचर इतके थंड पाणी घेतले आहे, या पाण्यात ठेवू। या पाण्यात पनीर ठेवल्याने व्हिनेगरचा जो आंबटपणा असेल तो निघून जातो आणि पाण्यामध्ये पनीर अर्धा ते 1 तास ठेवू आणि घाईच्या वेळी तुम्ही 10 मिनिट सुद्धा पाण्यात ठेवून लगेच वापरू शकता। पनीर पाण्यात ठेवल्यामुळे अजून सॉफ्ट बनतं आणि तुम्ही जर हा बाउल असाच फ्रीजमध्ये ठेवला तर हे पनीर 9 ते 10 दिवस चांगलं राहतं। फक्त रोज किंवा 1 दिवसाड्यातील पाणी बदलवायचे। आता या पनीरचे पीसेस करून बघूया। पनीर कट करतानाच कळतं की हे पनीर किती लुसलुसीत बनले आहे ते। तुम्ही अशा पद्धतीने पनीर बनवले तर नेहमी चांगलेच बनेल, कधीच बिघडणार नाही। आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।